नमस्कार. मी आज कलिंगडाच्या उरलेल्या भागाचा नाश्ता बनवते. हेल्दी नाश्ता आहे आणि शरीरासाठी खूप छान असतो. आणि खालचं कलिंगड असतं ना, ते फेकून दिले जातं. ते फेकल्यापासून त्याच्यापासून मी नाश्ता बनवते. कलिंगड मी धुवून घेतलेला आहे. आता ते मी कापते. कलिंगड कापून घेतलेला आहे आणि हे तर आपण नेहमीच खातोय, पण हा जे उरलेला भाग आहे याचा मी हेल्दी नाश्ता बनवते. पहिल्यांदा हे मागचा भाग आहे ना, हे काढून घेणार आहे. हे बघा, असा काढून घ्यायचा असतो. पूर्ण साल काढून घेतलेली आहे. हे आपण असं खिचून घेतलं ना बारीक की खूप छान असतं. जाडसर केला खिचून घेऊया. खिचून घेतलेलं आहे. आता मी गोबी खिचून घेतलेली आहे आणि थोडी शिमला मिरची घेतलेली आहे. तीळ घेतलेले आहेत आणि मीठ घेतलेलं आहे आणि थोडी मिरची घेतलेली आहे. ठेवलेलं आहे आणि आपण हलकेसे तीळ याच्यामध्ये भाजून घेऊया. तीळ भाजून घेतलेले आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि आता मी थोडीशी याच्यामध्ये मिरची टाकली. थोडंसं तेल टाकलं आणि ती परतून घेते. हे बघा, थोडी परतलेली आहे. याच्यामध्ये मिरची भाजलेली आहे. याच्यामध्ये थोडीशी गोबी आपण घालून घेऊया. ती थोडी परतून घेते. परतल्याच्या नंतर तिचा थोडासा कलर मस्त येतो. गोबीला चांगलं थोडंसं भाजून घेतलेलं आहे. याच्यामध्ये शिमला मिरची टाकते. आता याला मी फिरून घेते. हलका गॅस ठेवलेला आहे. आता फिरून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण ते खिचलेल्या कलिंगडाचं खिचून हलकासा पॅनवरती त्याचा असतं. याच्यामध्ये कलिंगडाचं पाणी थोडंसं आहे. हे सुकून घेऊया. याचा रंग थोडासा बदलाय करताना आपण थोडं फिरून घेऊया. याला त्यात आपण थोडंसं चवीसाठी मीठ टाकून घेऊया. तीळ याच्यामध्ये टाकूया. थोडं आपण याला थोडं शिजवपर्यंत थोडंसं फिरवत राहायचं. आता हे झालेलं आहे. आता याला काढून घेते. ही डिश बनवलेली आहे. ही हेल्दी नाश्ता शरीरासाठी खूप छान असतो.